नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 6 जुलै 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण ग्रेट ब्रिटन, CNG जगातील पहिली दुचाकी आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, संपूर्णता अभियान, संगणक साक्षरता, क्वाड ग्रुप नेमका काय आहे याविषयी चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर गहिर्याल या संदर्भात भी इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे ग्रेट ब्रिटन या देशासंदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। सुनक यांचीच ब्रेक्झिट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच ग्रेट ब्रिटनमध्ये जे काही संसदीय निवडणुका आहेत त्या संसदीय निवडणुका झाल्या, त्यामध्ये माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आणि या ठिकाणी आता नवीन पंतप्रधानांची त्या ठिकाणी निवड होणार आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटन या देशाचे माजी पंतप्रधान होते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आता यानंतर ज्या काही निवडणूक झाल्या आहेत त्यानंतर नवीन पंतप्रधान येतील, म्हणजे या ठिकाणी ऋषी सुनक आता हे माजी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी नावलौकिक केले जातील। प्रश्न क्रमांक 2, अलीकडेच ब्रिटनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर राहील कियर स्टार्टर यांची अलीकडेच ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान म्हणून निवडणूक होणार आहे, किंवा तशा प्रमाणची जवळपास कन्फर्म न्यूज त्या ठिकाणी आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं आपले योग्य उत्तर राहील पर्याय C। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही ग्रेट ब्रिटन आहे तो जगाच्या मॅपमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। जो काही या ठिकाणी युरोपचा खंड आहे त्या युरोपच्या खंडमध्ये या ठिकाणी आपण ग्रेट ब्रिटनचे स्थान पाहू शकताय। आणि या ठिकाणी हा पूर्णच्या पूर्ण जो मॅप आहे तो आहे ग्रेट ब्रिटनचा मॅप। स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनामध्ये अभ्यास करत असताना मॅप रीडिंग किंवा मॅप स्टडी हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं। ग्रेट ब्रिटनवर न्यूज पाहिल्यानंतर चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजवर, जी की या ठिकाणी मित्रांनो CNG दुचाकी संदर्भात आहे। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। CNG दुचाकी 95,000 दाखल अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 10 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच आपल्या भारतामध्ये CNG वर आधारित जी काही दुचाकी आहे, बाईक आहे, तिचं लॉन्च करण्यात आलं आहे आणि त्या संदर्भात एकूण न्यूज आहे। या दुचाकीची जी वैशिष्ट्ये पाहितली तर या ठिकाणी मित्रांनो 1 लाख किमतीच्या आत या बाईकची किंमत राहणार आहे। त्याचबरोबर प्रति 1 किलोमीटरसाठी या ठिकाणी 1 रुपया खर्च अशा प्रकारे या बाईकचा खर्च असणार आहे जर ती बाईक तुम्ही CNG वर चालवली तर। या ठिकाणी CNG प्लस पेट्रोल अशा प्रकारचा टँक या ठिकाणी या बाईकमध्ये तुम्हाला देण्यात आला आहे। एकूण अशा प्रकारची काही खास वैशिष्ट्ये या बाईकची असलेली आपल्याला दिसतात आणि अशा प्रकारची CNG वर चालणारी जगातील पहिलीच बाईक आहे जी की या ठिकाणी भारतामध्ये निर्माण करण्यात आली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। जगातील पहिल्या CNG दुचाकीचे नाव काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जगातील जी पहिली CNG दुचाकी आहे तिचं नाव आहे फ्रीडम। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 4, जगातील पहिली CNG बाईक कोणत्या कंपनीने निर्माण केली आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर जगातील पहिली CNG वर चालणारी बाईक या ठिकाणी बजाज या कंपनीने निर्माण केली आहे, जिचे की नाव या ठिकाणी फ्रीडम असं ठेवण्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये तिचं लॉन्चिंग ही केलं जाईल। म्हणजे या ठिकाणी भारतीय बाजारपेठेमध्ये ग्राहकांसाठी ती अवेलेबल ही असेल। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन योजना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी द्वारे राबविण्यात येत आहे अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। विधान क्रमांक 2, स्वच्छ ऊर्जेद्वारे आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या उद्दिष्टात ते योगदान देईल आणि जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी एक प्रेरणा म्हणून काम करेल।
विधान क्रमांक 3, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन नुसार स्टीम मिथेन रिफॉर्मेशन ही ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची प्राथमिक पद्धती आहे। तर अशा प्रकारची 3 विधानं आपल्याला देण्यात आली आहेत आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचं आहे, जो काही मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मार्फत केली जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 चुकीचा आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे। जे काही नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आहे या ठिकाणी स्टीम मिथेन रिफॉर्मेशन द्वारे ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची जी काही प्राथमिक पद्धती आहे ती या ठिकाणी वापरण्यात आलेली नाहीये। या ठिकाणी जी काही प्राथमिक पद्धती वापरण्यात आलेली आहे ती आहे इलेक्ट्रोलिसिस। आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस ज्या प्रोसेसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेचा वापर करून जे काही पाणी आहे पाण्याला 2 भागामध्ये डिवाइड करतो, ज्याचा एक भाग असेल हायड्रोजन अणूचा आणि दुसरा भाग असेल ऑक्सिजन अणूचा। तर या ठिकाणी जे काही वॉटर आहे किंवा जे काही पाणी आहे त्याचं जर सूत्र पाहिलं ते आहे H2O, म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू जर एकत्र आला तर या ठिकाणी वॉटर म्हणजे पाण्याची निर्मिती होते। मग या ठिकाणी जर आपल्याला हायड्रोजनवर आधारित इंधन तयार करायचं असेल तर या ठिकाणी पाण्यापासून हायड्रोजन आपल्याला अलग करावा लागेल आणि पाण्यापासून हायड्रोजन अलग करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो आणि अशा प्रकारची जी काही एकूण प्रोसेस आहे तिला काय म्हटलं जातं इलेक्ट्रोलिसिस। त्या ठिकाणी वरील 3 विधानापैकी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए, वरील 3 विधानापैकी एक विधान बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी संपूर्णता अभियाना संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, नीति आयोगाने अलीकडे सुरू केलेल्या संपूर्णता अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही नीति आयोगाकडून अलीकडे संपूर्णता अभियान सुरू करण्यात आलं आहे त्याचं जर प्राथमिक उद्दिष्ट आपण पाहिलं तर ते आहे निवडलेल्या जिल्ह्यातील प्रमुख निर्देशकांची जी काही पूर्तता आहे ती पूर्तता होत आहे का नाही किंवा करणे हे याचं प्राथमिक उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 7 जो की मित्रांनो या ठिकाणी संगणक साक्षरता या संदर्भात आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, विधान भारतात एकूण संगणक साक्षरता कमी आहे। विधान क्रमांक 2, भारतातील अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये पुरेसे संगणक प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि पात्र शिक्षकांची कमतरता आहे। अशा प्रकारची 2 विधानं दिली आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे की वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य ते विधान ओळखा किंवा योग्य तो पर्याय ओळखा। तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। भारतामध्ये एकूण जी काही साक्षरतेचे प्रमाण आहे ते कमी आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे आपल्या देशामध्ये ज्या काही शाळा आहेत, स्कूल्स आहेत आणि कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा नाही आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या काही कम्प्युटरच्या लॅब्स आहेत त्या लॅब्सची अवेलेबिलिटी नाही आहे। त्याचबरोबर या ठिकाणी चांगले प्रशिक्षित ट्रेनिंग घेतलेले जे काही शिक्षक आहेत त्यांचीही या ठिकाणी कमतरता आहे। या कारणामुळे आपल्या देशामध्ये जे काही कम्प्युटरची साक्षरता आहे किंवा शिक्षण आहे याच्यामध्ये कमतरता असलेली आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चा आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए। विधान 1 आणि विधान 2 दोन्ही बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण करते, हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी क्वाड ग्रुप संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, विथ रेफरन्स टू द quadrilateral security dialogue in short quad group consider the following statement. Statement 1, it aimed to form military alliance against China. Statement 2, South Korea is one of the member of this group. तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जो काही क्वाड ग्रुप आहे त्याविषयी जर आपण चर्चा केली तर या क्वाड ग्रुपचे एकूण 4 सदस्य आहेत, ज्यामध्ये भारत हा एक देश आहे। नंबर 2 या ठिकाणी आपण USA घेऊ शकतो। नंबर 3 वर या ठिकाणी जपान हा देश आहे आणि नंबर 4 या ठिकाणी ऑस्ट्रेलिया हा देश येतो। म्हणजे या ठिकाणी जो काही साऊथ कोरिया हा देश आहे तो या ठिकाणी क्वाड ग्रुपचा मेंबर कंट्री नाहीये।
आणि या ठिकाणी जो काही क्वाड ग्रुप आहे तो फॉर्म करण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी या 4 देशांमध्ये जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते महत्त्वाचे विषय सोडवणे आणि त्याचबरोबर चायनाकडून जे काही साऊथ ईस्ट एशिया किंवा साऊथ चायना सी आहे या भागामध्ये जे काही चिंता निर्माण झाली आहे त्या चिंतेचा प्रतिकार करणे या उद्देशाने या ठिकाणी क्वाड ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे। परंतु या ठिकाणी जो काही क्वाड ग्रुप आहे ती कसल्याही प्रकारची मिलिटरी अलायन्स नाहीये किंवा ती केवळ चायनाला उद्देशून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली नाहीये। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचं आहे, विधान क्रमांक 2 चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी नायदर 1 नॉर 2 इज करेक्ट। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी गहिऱ्याल या संदर्भात आहे। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, गहिऱ्याल कॅन लिव्ह इन बोथ फ्रेश वॉटर अँड साल्ट वॉटर एन्व्हायरमेंट। Statement 2, Gharial are found only in India and Nepal. Statement 3, Gharial are listed as critically endangered on the IUCN Red List. तर हाऊ मेनी स्टेटमेंट अबाव आर करेक्ट असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नात जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते राहील पर्याय बी ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट। स्टेटमेंट 1 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। जे काही गहिऱ्याल आहे ते केवळ फ्रेश वॉटरमध्ये जिवंत राहू शकतं आणि त्यानंतर गहिऱ्याल प्रामुख्याने आपल्याला इंडिया आणि नेपाळमध्ये पाहायला भेटतं आणि आयुसीएनच्या रेड लिस्टनुसार इट इज कॅटेगराइज्ड ॲज अ क्रिटिकली इंडेंजर्ड। म्हणजे या ठिकाणी क्रमांक 1 चे विधान चुकीचं आहे परंतु क्रमांक 2 बरोबर क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 6 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याचीही PDF या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।